हाय हॅलो फ्रेंड्स. सो आपली नेहमीप्रमाणे पूजा आलेली आहे आणि आज माझ्यासाठी खूप स्पेशल दिवस आहे. तो म्हणजे आषाढ श्रावणमध्ये सगळ्या बायका गेम खेळतात, तो म्हणजे मंगळागौर. सो आमच्या सोसायटीवाल्याने मंगळागौर ठेवलेली आहे, खूप वर्षाने ठेवली आहे आणि मीसुद्धा खूप वर्षाने खेळणार आहे. सो मी शाळेमध्ये असताना मी खेळले होते. सो मला तेच खूप खेळायची इच्छा होती, त्यामुळे मी ह्यावेळेस ठरवलं की आपल्या सोसायटीमध्ये आहे तर मी पार्टिसिपेट पण होणार आणि तुम्हालाही माझा व्हिडिओ कसा झाला आहे तोही तुम्हाला दाखवणार आहे. सो नक्की तो व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक शेअर नक्की करा आणि कमेंटही पास करा. सो थँक्यू. लेट्स गो. आपण व्हिडिओ करायला सुरुवात करू. आलं नसेल ते चल वगैरे जाऊ. कुठलाही कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनेक हातभार लागतात. आपल्या कुटुंबातील असो, मित्रपरिवारातील असो किंवा व्यवसाय क्षेत्रातील माणसं पुढे येऊन आपल्या उद्योगाला, आपल्या कार्यक्रमाला चालना देतात. तर ते सर्व शुभचिंतकांचे स्वामी कला मंचतर्फे खूप खूप स्वागत आहे. तरी इथे आलेल्या सर्व शुभचिंतकांना नम्र विनंती आहे की त्यांच्यासाठी यायला सांगितलंय. त्यामुळे तुम्हाला माहिती स्त्रिया ऐकण्यासाठी किती वेळ घेतात, तर आम्ही सगळ्यांना कळवलेलं आहे. अगदी थोड्याच वेळात सर्व महिला इथे येतील आणि आपला खेळ, आपला कार्यक्रम सुरू होईल. तरी उपस्थितांना विनंती आहे की आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरून आपल्या मैत्रिणींना कॉल करा, मेसेज करा आणि लवकरात लवकर सर्वांनी क्लब हाऊसमध्ये यायचं. आमच्या वतीने मी तुमची अँकर स्मिता घाटे आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करते. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. एकदा जोरदार सगळ्यांचे इथे स्वागत आहे. धन्यवाद. श्रावण महिना म्हटलं की उत्साहाने, उल्हासाने, आनंदाने भरलेलं वातावरण आहे आणि या श्रावण महिन्यामध्ये अनेक सण येतात. आपल्या भारतीय संस्कृतीचा सण निर्विघ्नं कुरु मे देव सर्व स्वामी रूपेची सावली ऐसे निरंतर मायावी कुठे डपाही आनंदाचे आनंदी संकटात धावली सारे सुख विश्वासाचे स्वामी शरण वारी.
होतील आणि आता आपल्या स्पर्धेला सुरुवात. आता प्रमिलाताई कडवळ परीक्षण करणार आहे जिचे केस लांब आहे. लांब म्हणजे लॉंग, लांबी चेक करा. म्युझिक प्लीज. ओके, आता एक नॉर्मल उखाणा घ्यायचंय तुम्ही आणि उखाणा घेतल्यावर इथे बाजूला उभं राहायचं. मुख्य स्पर्धा नंतर होणार आहे. एक नंबर. इधर खड़ी है, ये क्या इधर बैठी है. हेलो जोरदार टाळ्या. लहान इथे ट्विस्ट आहे त्यामुळे तुम्हाला दोघांना इथे थांबायचं. ओके, ज्यांनी कोणी हाताच्या पहिल्या 5 महिला या त्याच्यातून दोघांना सिलेक्ट करणार आहे. ठीक आहे. किती आल्या? किती? 6. ओके, आपण 6 मारूया कारण आपल्याकडे ते क्रिकेटर उपलब्ध आहे त्यामुळे 5 न होता 6 मारत आहे. एकदा जोरदार टाळ्या सोनियासाठी झाल्या पाहिजेत आपल्या, कारण आम्ही क्रिकेटला पण आमच्यासोबत घेऊन जात असतो. तर आता तुम्ही छान नटून आलेले आहे. तुम्ही कीर्ती पाटील यांना विनंती करते की मोत्यांचे दागिने यांनी परिधान केलेले आहेत तर तुमच्या दृष्टिकोनातून जास्तीत जास्त रेखीव असे मोत्याचे दागिने जे आहेत त्या 2 महिलांना तुम्ही बाजूला सिलेक्ट करायचे. आता तुम्ही छान पैकी हे करा. म्युझिक प्लीज. वरती सांगा मग ती दोघांना सिलेक्ट करायचं. सगळ्यांनी पाठी बघायची स्वामिनी कला मंचाकडे. स्वामिनी कला मंचाकडे एकदा बघा सगळ्यांनी. असं बाळा असं. हां, आणि तू जाऊन ज्या दोघी तुला वाटल्या त्यांना पुढे करायचं. कीर्ती जरा जास्त कठीण परीक्षा घेते असं नाही वाटत आहे का? Now कीर्ती is ready for 2 dolls. तुम्ही निवडायचं कीर्ती.
हॅलो 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 वाणीत वाणी संतांची वाणी वाणीत वाणी संतांची वाणी निलेशरावमध्ये राजाराम आंबील यांची राणी. मंगळसूत्राच्या दोन वाट्या सासर आणि माहेरची खून. तर नाव घेते स्वामिनी कला मंच. या दिवशी नरेश रावांचा तास मंचावर आगळू. काही रुपये आपण स्टेजवर यायचं आणि ज्यांनी होणारे कोणी जाऊन आपल्याला कॉमन फोटो काढायचे. तर मी इथेच बाजूला उभे आहे. हॅलो ज्यांनी आता हे घेऊन इथे उभा राहायचं पण कॉमन फोटो काढायचे. सात्विक फूड्स ज्यांची दापोलीपर्यंत सेवा आहे 10 वर्षापासून पीठ आणि मसाला उत्पादन कार्यात आहोत. हळद मसाला याच्यात विशेष उत्पादने. स्नेहल संदीप जाधव आणि एवढ्या सुंदर देखण्या पण यांच्याबद्दल मला सांगू इच्छिते. 90 साड्या मला शिवायच्या असतील, त्याचे क्लासेस असतील, मेहंदी असेल, काइंडली कॉन्टॅक्ट मेघल. आणि बघा ती किती देखणी वाटते. आणि अपूर्व चावकर थँक्यू अपूर्वा. त्यानंतर मी स्टेजवर बोलू इच्छिते दॅट इंडिकेट्स की हर्बल लाईफ मध्ये छान करणारी कार्यरत आहे. अच्छा परत यायचे बघा किती टफ परीक्षण आहे आमचे. एकत्र करायचं आहे आणि त्याच्यातून काय दोघींचे हे चांगले होते. ओके रेडी स्टडी. तुम्ही त्या पोजमध्ये राहा. पोजमध्ये राहा. म्युझिक प्लीज. पाठीमागा डोळे बंद आणि प्रवीला
आवाज येतो आहे खूप पाठून आहे. सो मी आता घरी जाते. पूर्ण कार्यक्रम बघत नाही, थोडं बाकी आहे. बक्षीस समारंभ बाकी आहे, तर मी बक्षीस समारंभासाठी थांबत नाही आहे, मी निघून जाते. लहान बाळ आहे आपल्याला माहिती आहे सर्वांसाठी. तर श्री आहे घरी, तर त्याला बरवायचं आहे, तर त्यामुळे आता मी पटापट घरी जाते. आवरायचं आहे मला. सो हा जर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक अँड शेअर, नक्की कमेंट करा. बाय बाय.